नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा लेक्चर नंबर 4 आहे. मागच्या 3 लेक्चर मध्ये आपण बेसिक रेडॉक्स रिएक्शन बघितलं, ऑक्सिडेशन नंबर बघितला, बरोबर. ऑक्सिडेशन नंबरचं कॅल्क्युलेशन बाय बॉन्ड ब्रेकिंग बघितलं किंवा पॅरॉक्साइड लिंकेज कॅल्क्युलेशन असेल. ओके, तर ह्या टाईपच्या गोष्टी बघितल्या. नंतर ऍप्लिकेशन ऑफ द ऑक्सिडेशन नंबर, बरोबर, त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन ऑफ द इक्वल रेट बघितला. देन कॅल्क्युलेशन ऑफ द एन फॅक्टरचा पण पार्ट आपण मागच्या काही लेक्चर मध्ये बघितला. ओके, इव्हन थर्ड लेक्चर मध्ये आपण बॅलन्सिंग ऑफ रिडॉक्स रिएक्शन पण पार्ट कव्हर केलेला आहे. आणि आजचा हा शेवटचा लेक्चर असेल ज्याच्यामध्ये आपण टाइप्स ऑफ रिडॉक्स रिएक्शनचा आर्टिकल कव्हर करतो आणि ऍप्लिकेशन ऑफ द रिडॉक्स रिएक्शन. ओके, तर हा आर्टिकल आपला असणार आहे. तर चलो स्टार्ट करू आपण. टाइप्स ऑफ द रिडॉक्स रिएक्शन मध्ये एक 6-7 टाइपच्या रिएक्शन अशी पहिली आहे कॉम्बिनेशन रिएक्शन. सर कॉम्बिनेशन रिएक्शन काय असते? अगदी मुलं 10th स्टँडर्ड मध्ये पण कॉम्बिनेशन रिएक्शन शिकतात. ओके, टू आर मोर सबस्टन्सेस कंबाईन टू फॉर्म द सिंगल प्रॉडक्ट्स. ओके, तर ह्या टाइपच्या गोष्टी बघतात. तर हा पार्ट सध्या बेसिक टाइपचा आपल्याला पटपट कव्हर करूया. जसं बघा, फॉर एक्झाम्पल कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणजे काय? ओके, जसं फर्स्ट घेतो मी कार्बन कंबाईन्स विथ ऑक्सिजन which gives carbon dioxide. Okay, here two elements are combined and form a single product. ठीक आहे, तर अशा रिएक्शन आपण काय बोलतो? कॉम्बिनेशन रिएक्शन बोलतो. बट सर कॉम्बिनेशन रिएक्शन रिडॉक्स रिएक्शन आहे का? तर चेक करावी लागेल आपल्याला. ओके, लेट्स चेक वेदर दिस रिएक्शन इज रिडॉक्स रिएक्शन ऑर नॉट. बेटा कार्बन फ्री स्टेट मध्ये म्हणजे कार्बनचा ऑक्सिडेशन नंबर किती असेल? 0 असेल. ऑक्सिजन पण हा फ्री स्टेट मध्ये आहे म्हणजे ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर 0 आहे. इथे कार्बन किती बरं? +4. ऑक्सिजन हा -2 असेल. ओके, तर कार्बनचा 0चा हा +4 बनला, याचा अर्थ हा ऑक्सिडेशन आहे. ऑक्सिजन 0चा -2 बनला, हा रिडक्शन आहे. म्हणजे ही रिडॉक्स रिएक्शन आहे. ओके, एलिमेंट त्याच्यामध्ये कंबाईन झाले म्हणजे नक्कीच रिएक्शन कुठली असणार आहे? कॉम्बिनेशन वाली रिडॉक्स रिएक्शन असणार आहे. क्लिअर? चल, एक्झाम्पल नंबर 2 घेऊ बेटाजी आपण. एक्झाम्पल नंबर 2 आहे या ठिकाणी. एक्झाम्पल नंबर बेटा 2 आहे. सेकंड नंबरचा एक्झाम्पल. लेट्स टेक magnesium undergoes reaction with the fluorine. Okay, so this gives magnesium fluoride. ओके बेटा, तर इथे पण मॅग्नेशियमचा ऑक्सिडेशन नंबर 0 असेल, फ्री स्टेट आहे. फ्लोरिनचा पण फ्री स्टेट मध्ये 0 आहे. इथे कंबाईन स्टेट मध्ये हा ग्रुप नंबर 2 चा एलिमेंट +2 असेल, फ्लोरिनचा हा -1 असणार आहे. लेट्स चेक मॅग्नेशियम हा 0चा किती बनला? +2 बनला म्हणजे ऑक्सिडेशन आहे. फ्लोरीन 0चा किती बनला बेटाजी? -1 म्हणजे हा रिडक्शन वाला पार्ट आहे. बरोबर, म्हणजे कॉम्बिनेशन वाली रिडॉक्स रिएक्शन आहे. ठीक, चल. पॉइंट नंबर 3 आहे. तिसरा एक्झाम्पल घेऊ आपण. थर्ड एक्झाम्पल घेऊ आपण. सपोज मिथेन बर्न्स इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. ओके ना, जर का आपण हायड्रोकार्बनचं बर्निंग केलं इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, तर काय होतं? इथं कार्बन इज कन्वर्टेड टू कार्बन डायऑक्साइड अँड हायड्रोजन इज कन्वर्टेड टू द वॉटर वेपर्स. ठीक आहे, लेट्स बॅलन्स द इक्वेशन. याच्यामध्ये एक कार्बन एक हे कार्बन एक केला, हायड्रोजन 4 आहे, तर हायड्रोजन इकडे पण 4 यायला हवे, तर इथं 2s2 असेल. ऑक्सिजन आता 2 आहे आणि ह्या साईडला 2 म्हणजे टोटल 4 ऑक्सिजन. सो दिस शुड बी मल्टिप्लाइड बाय 2. ओके, सर आता ही रिडॉक्स रिएक्शन आहे का? सर कॉम्बिनेशन आहे का? येस, कॉम्बिनेशन आहे. कारण याच्यामध्ये कार्बन ऑक्सिजन सोबत कंबाईन होऊन CO2 भेटला, हायड्रोजन पण ऑक्सिजन सोबत कंबाईन होऊन काय भेटला? इथं H2O भेटला. ठीक आहे बेटा, तर या केसमध्ये सर ही रिडॉक्स रिएक्शन आहे का? तर चेक करूया आपण याला. सर ही रिडॉक्स रिएक्शन आहे का? येस, रिडॉक्स रिएक्शन असणार आहे. बघा, हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर बेटाची +1 ऍज पर रूल आहे, म्हणजे कार्बनचा या केसमध्ये किती आला? -4 आला. ऑक्सिजन फ्री स्टेटला 0 आहे. इथे ऑक्सिजन -2 म्हणजे कार्बन +4 बनेल. ओके, इथे हा -2 आणि हायड्रोजनचा +1 असेल. ठीक, बघा, चेंज इन ऑक्सिडेशन नंबर कोणाचा आहे? कार्बनचा काय बनला? -4 चा +4 हा ऑक्सिडेशन आहे. ओके, ऑक्सिजन बेटा 0चा काय बनला? इथे 0चा बेटा जे काय बनला? इथं -2 बनला, किंवा याही केसमध्ये काय बनला? -2. म्हणजे हा वाला पार्ट कुठला बेटाजी? रिडक्शनचा. ही सुद्धा रिडॉक्स रिएक्शन आहे, बट कॉम्बिनेशन वाली रिडॉक्स रिएक्शन आहे. इकडे एकदम चल. तर नॉर्मली इन जनरल या रिएक्शन मध्ये एखादा रिएक्टंट हा एलिमेंटल स्टेट मध्ये असतो. ओके ना, इन जनरल रिएक्टंट इज प्रेझेंट इन एलिमेंटल स्टेट. ठीक आहे, ऍटलिस्ट एक तरी रिएक्टंट जो आहे बेटा, हा नॉर्मली एलिमेंटल स्टेट मध्ये असतो. ओके, ऍटलिस्ट एक तरी रिएक्टंट हा एलिमेंटल स्टेट मध्ये असतो. असा हा कॉम्बिनेशन रिएक्शन.
सेकंड आहे डिकम्पोजिशन रिएक्शन. सर डिकम्पोजिशन काय, एखादा सबस्टन्स आपल्याकडे आहे त्याला आपण हीट केला आणि ह्याला डिकम्पोज केला, ब्रेक केला, बरोबर. आणि ब्रेक होऊन हा डिफरंट डिफरंट सबस्टन्स मध्ये कन्वर्ट जर का होत असेल तर अशा रिएक्शन आपण काय बोलतो, डिकम्पोजिशन रिएक्शन असं बोलतो. ओके. तर लेट्स टेक द एक्झाम्पल फॉर द डिकम्पोजिशन रिएक्शन. फॉर एक्झाम्पल, जसं आपण इथे घेतला KClO3, याला काय बोलतात, पोटॅशियम क्लोराईड बोलतात. जर का मुलांना आपण याला हीट केला, म्हणजे याला 10वीत काय बोललं होतं, थर्मल डिकम्पोजिशन, राईट ना. जर का मी 2 मोल्स ऑफ पोटॅशियम क्लोराईड घेतला आणि याला थर्मली डिकम्पोज केला तर हा काय बनवेल, 2 मोल्स ऑफ द KCl प्लस 3 मोल ऑफ द ऑक्सिजन. ओके. तर हे डिकम्पोजिशन आहे. जर का एक सबस्टन्स आपण ब्रेक करून डिफरंट डिफरंट प्रोडक्ट बनवले, याचा अर्थ डिकम्पोजिशन नक्की आहे. बट सर ही डिकम्पोजिशन रिएक्शन रिडॉक्स रिएक्शन आहे का, तर चेक करूया आपण. कशी चेक करतो, बाय असाइनिंग द ऑक्सिडेशन नंबर. ओके बेटा. जसं बघा आता इथं पोटॅशियमचा ऑक्सिडेशन नंबर +1 असेल, इकडे पण +1 म्हणजे नो चेंज आहे. क्लोरीनचा बेटा जिथं +5 येईल, ओके, तर या केसमध्ये किती बनला, -1 बनला. ऑक्सिजन -2 आहे, तर या केसमध्ये किती बनला, 0. बघा याच्यामध्ये क्लोरीनचा ऑक्सिडेशन नंबरचा चेंज काय झाला, +5 टू -1, हा डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर आहे, म्हणजे इथे काय झालं, रिडक्शन झालं. ऑक्सिजनचा बघा -2 चा किती बनला बेटा, आधी 0 बनला, हा इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर आहे, त्याला आपण काय बोलणार, ऑक्सिडेशन. सर सायमल्टेनियस ऑक्सिडेशन रिडक्शन इन्व्हॉल्व आहे, म्हणजे ही रिएक्शन कुठली आहे, रिडॉक्स रिएक्शन आहे. ठीक आहे ना, रिडॉक्स रिएक्शन. चलो बेटाजी, अजून एखादा एक्झाम्पल घेऊ आपण या केसमध्ये. एक्झाम्पल नंबर सपोज, हा फर्स्ट झाला, सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण. सपोज इथे मी घेतला हायड्रोजन पॅरॉक्साइड 2 मोल ऑफ द H2O2 आणि याला मी ब्रेक केला, डिकम्पोज केला आणि काय बनवला, 2 मोल्स ऑफ द H2O प्लस 1 मोल ऑफ द ऑक्सिजन. ओके बेटा. या केसमध्ये सर ऑक्सिडेशन नंबर आपण असाइन करूया. ऑक्सिजनचा ऍज युजल हा पॅरॉक्साइड म्हणजे किती असेल, पॅरॉक्साइडला -1 आहे. हायड्रोजनचा बेटा जी +1 असेल. इथे वॉटरमध्ये ऑक्सिजनचा -2, हायड्रोजनचा बेटा +1 असेल आणि ऑक्सिजनचा किती आहे, 0 आहे. ठीक आहे. बघा त्याच्यामध्ये चेंज इन ऑक्सिडेशन नंबर वाटतो आपल्याला, नक्कीच सर, नक्की चेंज इन ऑक्सिडेशन नंबर आहे. इथे बघा -1 चा किती बनला, -2 हा डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, म्हणजे हा वाला प्रोसेस कुठला आहे, रिडक्शनचा आहे. या केसमध्ये -1 चा किती बनला, हा 0 बनला, म्हणजे हा इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, म्हणजे बेटाचे हा ऑक्सिडेशन आहे. ओके. ही सुद्धा डिकम्पोजिशन रिएक्शन आहे. मग याच्यामध्ये सेम स्पेसिस मध्ये एकाच ऍटमचं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन पण झालं, म्हणजे ही रिएक्शन सर डिसप्रपोर्शनेशन सुद्धा आहे. ठीक आहे, डिसप्रपोर्शनेशन सुद्धा आहे. तर पुढचा टाइप आपण त्याच्यामध्ये कव्हर अप करणार आहोत. ओके. पण एक महत्वाचा मुद्दा सर इथे बघा, आता मी एक्झाम्पल 3 घेतलं, सपोज 10th वाला एक्झाम्पल, बरेचशा मुलांना 10th मधला आठवत असेल. जसा कॅल्शियम कार्बोनेट जर का इथं मी घेतला आणि याला बेटाची हीट केला आपण, ठीक आहे, हीट केलं तर हा डिकम्पोज होईल. आणि जर का हा डिकम्पोज झाला तर हा काय बनवेल, कॅल्शियम ऑक्साईड प्लस 1 मोल ऑफ द CO. ओके. सर ही डिकम्पोजिशन रिएक्शन आहे का, येस ऑफकोर्स. एक रिएक्टंट आपण ब्रेक करून डिफरंट डिफरंट प्रोडक्ट बनवले, म्हणजे डिकम्पोजिशन आहे. बट ही रिडॉक्स रिएक्शन आहे का, ओके, तर चेक करू आपण ही रिडॉक्स रिएक्शन आहे का. ओके, चेक करूया. कशी चेक करतो, बाय असाइनिंग द ऑक्सिडेशन नंबर. ओके. तिथे कॅल्शियमचा बेटा ऑक्सिडेशन नंबर किती आहे, +2 आहे. ऑक्सिजनचा बाय रूल -2 आहे. कार्बनचा किती फाइंडिंग आपण फाइंड आउट केला तर +4 असेल. ओके. इथे बघा ऑक्सिजनचा -2, कॅल्शियमचा +2, इथे ऑक्सिजन -2, कार्बनचा +4. जर का तुम्ही चेंज आता ऑब्झर्व कराल तर कोणाचाही ऑक्सिडेशन नंबर बदललेला नाही, म्हणजे ही रिएक्शन डिकम्पोजिशन आहे, बट रिडॉक्स रिएक्शन नाही. ठीक आहे ना, डिकम्पोजिशन आहे बट रिडॉक्स रिएक्शन नाहीये. ओके. तर आपण इथे पॉइंट असा नोट करू शकतो बघा. फर्स्ट माझा इम्पॉर्टंट पॉइंट आहे, फर्स्ट पॉइंट इज ऑल decomposition reactions, all decomposition reactions are not a redox reaction. Okay. डिकम्पोजिशन रिएक्शन आहे बट रिडॉक्स रिएक्शन नाही. जसं हा एक्झाम्पल नंबर 3, इट इज नॉट रिडॉक्स रिएक्शन. ठीक आहे ना, इट इज नॉट रिडॉक्स रिएक्शन ही नाही. क्लिअर आहे सर्वांना. ठीक आहे ना. तर नॉर्मली ह्या सुद्धा प्रोसेस मध्ये बऱ्याचशा रिएक्शन मध्ये ऍटलिस्ट एक तरी प्रोडक्ट हा एलिमेंटल स्टेट मध्ये असतो. प्रत्येक वेळेस असं होईल असं नाही, बट बऱ्याच केस मध्ये डिकम्पोजिशन रिएक्शनचा एखादा प्रॉडक्ट हा एलिमेंटल स्टेट मध्ये असतो. ठीक आहे ना, म्हणजे आपण इन जनरल असा पण पॉईंट बनवू शकतो. इन जनरल at least
one product, at least one product is present in elemental state, is present in elemental state. बेटा कॉम्बिनेशन मध्ये नॉर्मली रिएक्टंट हा एलिमेंटल स्टेट मध्ये असतो, डिकम्पोजिशनला प्रॉडक्ट हा एलिमेंटल स्टेट मध्ये असू शकतो. चलो सिंपल रिएक्शन आहे. बऱ्याच वेळेस जेईच्या नीटच्या इव्हन जे ऍडव्हान्सच्या पेपर मध्ये पण ह्या टाइपचे प्रश्न बनण्याची पॉसिबिलिटी आहे. ठीक आहे ना. चलो तर 3 नंबरची रिएक्शन आहे आपली डिस्प्लेसमेंट रिएक्शन. ओके बेटा. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असेल बरं, एखाद्या स्पेसिसला तर एखाद्या स्पेसिस डिस्प्लेस करेल किंवा रिप्लेस करेल. ओके. तर अशा रिएक्शनला काय बोलतात, डिस्प्लेसमेंट रिएक्शन बोलतात. बरेचदा ही मुलं 10वीत पण ही रिएक्शन शिकलेली असते, पण 10वीत जी होती ती फक्त मेटल मेटल डिस्प्लेसमेंट होती. बट त्याचे पण दोन टाइप बनले होते. एक होता सिंगल डिस्प्लेसमेंट आणि दुसरा काय होता, डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन होता. ओके. पण याच्यामध्ये फक्त आपण काय शिकतो आता, सिंगल डिस्प्लेसमेंट मध्ये मेटल मेटल डिस्प्लेसमेंट शिकतो. ओके. जसं बघा फॉर एक्झाम्पल 10th वाला एक्झाम्पल पुट अप करतो तुम्ही. समजा आपण एखादा आयरन नेल एखादा कॉपर सल्फेटच्या सोल्युशन मध्ये बेटा डीप केला, या सोल्युशनचा कलर काय होता, ब्ल्यू. 10th वाला फंडा आठवत असेल हो ना, 10th मध्ये शिकला आहे. जर का आयरनचा नेल आपण ब्ल्यू कलर कॉपर सल्फेटला डीप केला तर काय होईल, हा आयरन जो आहे बेटाजी हा मोर रिएक्टिव्ह आहे. आयरन जो आहे बेटाजी हा मोर रिएक्टिव्ह आहे आणि मोर रिएक्टिव्ह असल्यामुळे तो कॉपरला काय करतो, डिस्प्लेस करतो. ओके. हा जो कॉपर आहे, कॉपर इथून काय होईल बेटा, डिस्प्लेस, आणि त्याच्या ऐवजी कोण प्लेस होईल, Fe प्लेस होईल. राईट. तर या केस मधला प्रोडक्ट काय असेल आपला, या केस मधला प्रोडक्ट असेल आता FeSO4 प्लस कोण असणार आहे, कॉपर. क्लिअर आहे. म्हणजे आता हा ब्ल्यू कलर जो सोल्युशन होता कॉपर सल्फेटचा, हा ब्ल्यू कलर काय होईल, थोडासा फेंट बनण्याचं. अशा टाइपचा रिएक्शन. दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर समजा आपण 2 पुट केलं, एखादा मी बुक मधलं पण एक्झाम्पल पुटअप करतो. एखादा एक्झाम्पल बेटाजी बुक मधला पण आपण पुटअप करू शकतो. एक्झाम्पल नंबर 2 तुमच्यासाठी घेत आहे बुक मधनं. चल जसं मी झिंक घेतला, झिंकला समजा कॉपर सल्फेटच्या सोल्युशनला प्लेस केले. हा पण एक्झाम्पल 10th मध्ये झालेला आहे. ओके ना, 10th मधला एक्झाम्पल हा जो कॉपर आहे विल बी डिस्प्लेस बाय झिंक. झिंक हा मोर रिएक्टिव्ह आहे. तर काय बनेल या केसमध्ये, झिंक सल्फेट प्लस डिस्प्लेस कोण झाला इथे, कॉपर. म्हणजे वन मेटल डिस्प्लेसेस टू अनदर मेटल. ओके. त्याला म्हणायचं मेटल मेटल डिस्प्लेसमेंट. 3 नंबरचा एक्झाम्पल घेऊया आपण इथे. लेट्स से माझ्याकडे सपोज व्हॅनेडियम पेंटाऑक्साइड आहे विथ 2O5. ओके. आणि याच्यामध्ये मी टाकला सपोज कॅल्शियम. येथे लक्षामध्ये सपोज याच्यामध्ये मी टाकला कॅल्शियम, तर काय होईल, तर का मी 5 मोल ऑफ कॅल्शियम इथं पुट अप जर का केलं तर काय होईल बरं, हा जो व्हॅनेडियम आहे दॅट विल बी डिस्प्लेस बाय कॉपर कॅल्शियम. कॅल्शियम हा मोर रिएक्टिव्ह. ओके. तर काय बनेल इथे, 5 मोल्स ऑफ द कॅल्शियम ऑक्साइड भेटेल प्लस काय भेटेल, 2 मोल्स ऑफ द व्हॅनेडियम. क्लिअर एकदम. तर सिंपल आहे, वन मेटल डिस्प्लेसेस टू अनदर मेटल. अशा रिएक्शनला आपण काय बोलतो, मेटल मेटल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. ओके. तर ह्या टाइपचे 2-3 क्वेश्चन JEE 26 ला पण पडलेले आहेत. ओके. जानेवारीच्या आठवड्यामध्ये मध्ये. चलो तर पुढचा जो आहे सेकंड टाइप याचा नॉन मेटल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. तर बेसिकली रिएक्शन मध्ये काय होतं, की रिएक्शन होताना नॉर्मली नॉन मेटल्स लाईक हायड्रोजन असेल, ठीक आहे, किंवा ऑक्सिजन गॅस असेल किंवा हॅलोजन, सच गॅसेस आर डिस्प्लेसेस ड्युरिंग द रिएक्शन. हायड्रोजन गॅस किंवा ऑक्सिजन किंवा रिअरली हॅलोजन गॅसेस काय होतात, डिस्प्लेस होतात. अशा रिएक्शनला काय बोलतो आपण, नॉन मेटल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. ठीक आहे. चलो बेटा, लेट्स टेक द एक्झाम्पल. सपोज 10th वाला एक्झाम्पल परत एकदा. समजा मी सोडियम घेतला आणि याला सपोज आपण वॉटर मध्ये पुट केलं. जर का सोडियमला बेटा आपण वॉटर मध्ये पुट केलं काय होईल बरं, सोडियम वॉटर सोबत रिएक्ट होईल. आणि जर का सोडियम वॉटर सोबत रिएक्ट झालं तर सोल्युशन कसं बनतं, अल्कलाईन सोल्युशन बनतं का, NaOH बनतो. NaOH अल्कलाईन नेचरचा आहे, बरोबर. प्लस इथे काय बनेल, half mole of the H2 gas. Okay. So this hydrogen gas is displaced during the reaction. ओके ना, हायड्रोजन गॅस इज डिस्प्लेस बाय मेटल. म्हणून रिएक्शन आपण काय बोलतो, मेटल नॉन मेटल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. ठीक आहे. चलो लेट्स टेक वन मोर एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल घेतलं सपोज आपण मॅग्नेशियम, आणि मॅग्नेशियम सपोज प्लेस केला आपण वॉटर मध्ये. 2 मोल्स ऑफ वॉटर घेऊया आपण इथे. तर काय होईल इथं, हायड्रोजन विल बी डिस्प्लेस बाय मॅग्नेशियम मेटल. तर काय भेटेल इथं, मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड इज द प्रॉडक्ट अँड 1 मोल ऑफ हायड्रोजन गॅस विल बी डिस्प्लेस. क्लिअर आहे. तर अशा रिएक्शनला बोलायचं नॉन मेटल
डिस्प्लेसमेंट रिएक्शन. क्लिअर, सिंपल सिंपल रिएक्शन्स आहेत. चलो, देन नेक्स्ट आहे डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन. अत्यंत महत्वाची रिएक्शन आहे सर. डिसप्रपोर्शनेशन म्हणजे काय? तर ज्या रिएक्शन मध्ये सेम स्पीसीज अंडरगोज ऑक्सिडेशन अँड रिडक्शन, सेम स्पीसीज अंडरगोज ऑक्सिडेशन अँड रिडक्शन, अशा रिएक्शनला बोलायचं असतं डिसप्रपोर्शनेशन. ओके, जसं एक्झाम्पल घेऊ, इव्हन मी हेच एक्झाम्पल तुम्हाला डिकम्पोजिशन मध्ये पण दिलं होतं. ओके ना, कारण डिसप्रपोर्शनेशन रिएक्शनला आपण डिकम्पोजिशन पण बोलू शकतो. ओके, जसं बघा आता इथे मी घेतला असा H2O2, 2 मोल्स घेतली याची आणि याला मी डिकम्पोज केला. तर डिकम्पोज करून हा काय बनवेल? 2 मोल्स ऑफ द H2O बनवेल प्लस 1 मोल ऑफ द ऑक्सिजन गॅस. ओके, 2 मोल्स ऑफ द H2O प्लस 1 मोल ऑफ द ऑक्सिजन. ऑक्सिडेशन नंबर काय असेल इथं सर्वांचा? ओके, ऑक्सिडेशन नंबर काय? हायड्रोजनचा बायरोल +1 आहे, हा पॅरॉक्साइड म्हणजे -1 आहे. इथे बायरोल हा +1, बायरोल -2 आणि ऑक्सिजन फ्री स्टेट मधला 0 आहे. बरोबर. चेंज इन ऑक्सिडेशन नंबर चेक करा. हायड्रोजनचा चेंज नाहीये, बट ऑक्सिजनच्या केस मधला ऑक्सिडेशन नंबर चेंज आहे. बघा, -1 चा किती बनला इथं? -2 म्हणजे रिडक्शन आहे. बरोबर. हा -1 चा इथे किती बनला? 0 म्हणजे बेटा हा काय? ऑक्सिडेशन. म्हणजे एका सेम स्पेसिस मध्ये सेम ऍटमचं काय झालं? ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन. सेम स्पेसिस मध्ये सेम ऍटमचं ऑक्सिडेशन किंवा काय झालं? रिडक्शन. अशा रिएक्शनला आपण काय बोलतो? डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन. ठीक आहे. चलो, एक्झाम्पल नंबर सेकंड असेल बेटा. एक्झाम्पल नंबर सेकंड पुटअप करू आपण. सपोज मी पी ब्लॉक मध्ये क्वेश्चन बनवतो. सपोज आपल्याकडे फॉस्फरस P4. ओके, हा फ्री स्टेट मध्ये P4 मध्ये एक्झिस्ट करतो. टेट्रा ॲटॉमिक स्टेट याची. ह्याला जर का आपण डिसप्रपोर्शनेशन केलं, नॉर्मली मी प्रिव्हियस लेक्चरला पण बोललो होतो, डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन बेसिक मीडियम मध्ये होतात. ओके बेटा, बेसिक मीडियम मध्ये जर का हा डिसप्रपोर्शनेट जर का झाला, त्याच्यापासून प्रोडक्ट काय भेटतो मला? PH3. ओके, फॉस्फाईन बोलतात त्याला. प्लस H2PO2 मायनस, म्हणजे हा हायपोफॉस्फरस ऍसिडचा एनायन आहे बेटा. हायपोफॉस्फरस ऍसिडचा एनायन आहे. ओके, आणि बेसिक मीडियम मध्ये नॉर्मली होत असतं. आता इथे बघा सर, हा रिडॉक्स रिएक्शन आहे का? सर नक्कीच असेल, रिडॉक्स रिएक्शन असेल. बघा, याचा ऑक्सिडेशन नंबर 0 आहे. फॉस्फाईन मध्ये फॉस्फरसचा बेटा -3, कारण हायड्रोजन +1 असेल. इथे जर का आपण शोधला तर हा किती असतो? आहे +1. ओके, बघा 0चा -3 बनला रिडक्शन आहे, 0चा हा +1 बनला ऑक्सिडेशन आहे, म्हणजे सर नक्कीच ही डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन आहे. ठीक आहे. चलो, एक्झाम्पल नंबर 3 आहे. एक्झाम्पल नंबर 3, समजा इथे आपण असा एक्झाम्पल घेतला, क्लोरीन घेतला. लेट्स से क्लोरीन. ठीक आहे ना, किंवा कुठला पण हॅलोजन घेऊ शकतो आपण एक्सेप्ट फ्लोरीन. ओके, क्लोरीन, ब्रोमीन किंवा आयोडीन आपण घेऊ शकतो. आणि या केसमध्ये समजा आपण असं टाकलं, कोल्ड अँड डायल्यूट अल्कली. ही कंडिशन आहे पी ब्लॉक मधली महत्वाची रिएक्शन मुलांना ही. ओके, पी ब्लॉक मधली ही महत्वाची रिएक्शन आहे. Cl2 समजा आपण ह्या कोल्ड आणि डायल्यूट अल्कलीच्या प्रेझेन्स मध्ये डिसप्रपोर्शनेशन केलं तर काय बनतं बघा. हा बघा, 0 ऑक्सिडेशन नंबर मध्ये आहे. नक्कीच याचा एक प्रोडक्ट काय असेल बरं? -1 ऑक्सिडेशन नंबर मधला. आणि एक काय असेल? असा असतो बघा, ClO-, म्हणजे इथं क्लोरीनचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे? +1 आहे. ओके, एक गोष्ट तुमच्या लक्षामध्ये येत असेल मित्रांनो, की तुम्ही प्रोडक्ट जर का बघाल ना, तर रिएक्टंटचा ऑक्सिडेशन नंबर कसा आहे बेटाजी? इंटरमिजिएट आहे. ओके, प्रोडक्टच्या कंपॅरिझनला रिएक्टंटचा ऑक्सिडेशन नंबर इंटरमिजिएट मध्ये आहे. जर का इंटरमिजिएट मध्ये ऑक्सिडेशन नंबर आला रिएक्टंटचा, तर अशा केसमध्ये रिएक्शनला काय बोलायचं? डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन बोलायचं. क्लिअर आहे? हा महत्वाचा पॉईंट खाली पुटअप पण करेल मी. फोर्थ एक्झाम्पल, सपोज असाच मी Cl2 घेतला किंवा Br2I2 घेतला आणि याची रिएक्शन सपोज आता केली मी हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड अल्कली. हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड अल्कलीच्या प्रेझेन्स मध्ये मी समजा रिएक्शन केली, त्याचं डिसप्रपोर्शनेशन कसं होऊ शकतं? हा सध्या 0 मध्ये आहे. ऑब्वियस याचा एक प्रोडक्ट हा Cl- बनेल आणि एक प्रोडक्ट कुठला बनतो? असा ClO3- म्हणजे हा क्लोराईड आयन बनतो. ओके, या क्लोराईड आयन मध्ये याचा ऑक्सिडेशन नंबर किती भेटायचे आता? +5. ठीक आहे ना. बघा, 0चा -1 बनला रिडक्शन आहे, 0चा +5 बनला म्हणजे हा ऑक्सिडेशन आहे. म्हणजे ही डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन आहे. क्लिअर आहे? याच्यामध्ये काही शंका? ठीक आहे. जसं बघा आता याच्यामध्ये महत्वाचा पॉईंट मी पुटअप करतो, इम्पॉर्टंट पॉईंट. ठीक आहे बेटा, इम्पॉर्टंट पॉईंट ऑफ द रिएक्शन. रिएक्टंट reactant should be reactant should be present in intermediate
ऑक्सिडेशन स्टेट. रिएक्टंटचा ऑक्सिडेशन नंबर प्रोडक्टच्या कंपॅरिझनला कसा आहे बेटा? इंटरमिजिएट आहे. ठीक आहे ना? चलो, हा झाला आपला डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन. चला पुढचा आहे फिफ्थ रिएक्शन कॉम प्रपोर्शनेशन रिएक्शन. सर कॉम प्रपोर्शनेशन रिएक्शन काय असते? की ज्याच्यामध्ये डिफरंट रिएक्टंट अंडरगोज ऑक्सिडेशन अँड रिडक्शन बट गिव्ह द सेम प्रॉडक्ट. प्रॉडक्ट बेटा सेम आहे. ओके, प्रॉडक्ट दोघांचा काय असणार आहे? सेम. एका रिएक्टंटचं ऑक्सिडेशन होईल, एका रिएक्टंटचं रिडक्शन होईल, बट प्रॉडक्ट कसं असणार आहे? सेम. तर अशा रिएक्शनला बोलायचं कॉम प्रपोर्शनेशन. जसं की फॉर एक्झाम्पल इथे मी घेतला Ag2 प्लस दिस अंडरगोज रिएक्शन विथ Ag, की Ag चा फ्री स्टेट मधला ऑक्सिडेशन नंबर 0 असेल, विच गिव्स प्रॉडक्ट Ag प्लस. येथे लक्षामध्ये बघा प्लस 2 चा किती बनला? इथं +1 बनला, म्हणजे हा रिडक्शनचा पार्ट आहे. हा इथं 0 चा किती बनला मित्रा? +1, म्हणजे हा ऑक्सिडेशनचा पार्ट आहे. येथे लक्षामध्ये तर अशा रिएक्शन बोलायचं कॉम प्रपोर्शनेशन. ही रिएक्शन सर डिसप्रपोर्शनेशन पेक्षा रिव्हर्स वाटते का? येस ऑफकोर्स रिव्हर्स वाटते. ओके, जसं डिसप्रपोर्शनेशनचा रिएक्टंट हा इंटरमिजिएट ऑक्सिडेशन नंबर मध्ये होता, तसा कॉम प्रपोर्शनेशनचा प्रॉडक्ट हा इंटरमिजिएट ऑक्सिडेशन नंबर मध्ये आहे. बरोबर. लेट्स राईट द इम्पॉर्टंट पॉइंट. लेट्स राईट द इम्पॉर्टंट पॉइंट. द product is present. The product is present in intermediate oxidation number. Product is present in intermediate oxidation नंबर म्हणा किंवा ऑक्सिडेशन स्टेट म्हणा. ठीक आहे ना? सेमच आहे. चलो पुढे आहे इंटरमॉलिक्युलर रेडॉक्स रिएक्शन. तर ह्या काय असतात? ते आपण नॉर्मल जे रेडॉक्स रिएक्शन बघतो ना, ह्या सर्व कुठले आहेत? इंटरमॉलिक्युलर रेडॉक्स रिएक्शन्स आहे. ओके, चलो जसं एक्झाम्पल घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे FeCl2 आहे, इथं आयरनचा ऑक्सिडेशन नंबर +2 दिसेल. ओके, याची रिएक्शन सपोज आपण केली SnCl4 सोबत, इथं टिनचा ऑक्सिडेशन नंबर +4 आहे. ओके, आणि यापासून सपोज प्रोडक्ट आपल्याला असा भेटला FeCl3, याचे 2 मोल कंबाईन होतील, हा पण 2 बनेल. ओके, आणि +1 मोल ऑफ द Cl2. बघा असा एक क्वेश्चन तुम्हाला नॉर्मली गिव्हन असतो, तुम्हाला फक्त ऑक्सिडेशन नंबर असाइन करून रिएक्शनचा टाइप कुठला आहे हा ओळखायचा असतो. ओके, चलो तर हा +2 ऑक्सिडेशन नंबर आहे, हा +4 आहे. या केसमध्ये कितीला भेटायची? +3 आला, आणि या केस मधला किती आहे? +4. चेक करा आता. हा इथं +2 चा काय बनला बेटा? +3 बनला, म्हणजे हा ऑक्सिडेशन इक्वेशन आहे. हा +4 चा काय बनला इथं? +4 चा काय बनला बेटा इथं? +2 बनला. ठीक आहे ना? +4 चा काय बनला बेटा इथं? +2 बनला, म्हणजे हा वाला पार्ट कुठला आहे? रिडक्शनचा आहे. क्लिअर आहे? तर ह्या टाइप मध्ये अशा नॉर्मल रिएक्शनला काय बोलायचं असतं? इंटरमॉलिक्युलर रिडॉक्स रिएक्शन. ठीक आहे, चल लास्ट आहे इंट्रामॉलिक्युलर. इंट्रामॉलिक्युलर म्हणजे काय? विदिन द मॉलिक्युल. ओके, विदिन द मॉलिक्युल ऑक्सिडेशन रिडक्शन असणार आहे. ऑक्सिडेशन रिडक्शन ऑकर्स विदिन द मॉलिक्युल. अशा रिएक्शनला काय बोलायचं? इंट्रामॉलिक्युलर रिडॉक्स रिएक्शन. जसं फॉर एक्झाम्पल इथे मी घेतलं असं KClO3. सर ही डिकम्पोजिशन आहे का? येस, हेच एक्झाम्पल डिकम्पोजिशन आपण प्लेस केलं होतं मी. सेम रिएक्शन आहे. त्यानंतर मी हीट केला, तर हा काय बनवेल? 2 मोल्स ऑफ द KCl प्लस काय बनेल इथं? 3 मोल्स ऑफ द. बरोबर, सेम मॉलिक्युल आहे. त्याच्यामध्ये क्लोरीनचा ऑक्सिडेशन नंबर +5, इथे -1, याचं रिडक्शन झालं. इथे ऑक्सिजन -2 बेटा, इथे 0 बनला, म्हणजे याचं काय झालं? ऑक्सिडेशन. तर ही कुठली रिएक्शन आहे? इंट्रामॉलिक्युलर रिडॉक्स रिएक्शन. ठीक आहे, चलो तर हा वाला पार्ट झाला आपला टाइप्स ऑफ रिडॉक्स रिएक्शन. महत्वाचं आहे, पण सिंपल वाला पार्ट आहे. ओके, तर का डेफिनेशन बेस जरी लक्षामध्ये ठेवाल आणि याचे छोटे छोटे काही इम्पॉर्टंट पॉईंट जरी वर्कआउट कराल याच्यावरती, तर अशा केसमध्ये तुम्हाला हा सोपा आहे. ओके, चलो तर लास्ट पार्ट आहे चॅप्टरचा ऍप्लिकेशन ऑफ द रिडॉक्स रिएक्शन. तर नॉर्मली रिडॉक्स रिएक्शनचं मेन ऍप्लिकेशन आहे मुलांनो सेलमध्ये. ओके ना, सेल वाली केमिस्ट्री ऍक्च्युअली 12th मध्ये आहे, इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये. ओके, म्हणजे आता असं समजाल की हा जो थोडासा तुम्ही पार्ट बघता, हा पार्ट 12चा एक बेस आहे असं समजाल. 12च्या इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा बेस आहे. ओके बेटा, चलो तर गॅल्व्हॅनिक सेल मध्ये बेसिकली होतं काय मुलांनो? हा गॅल्व्हॅनिक सेल असा सेल याच्यामध्ये केमिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड टू इलेक्ट्रिकल एनर्जी. केमिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड टू इलेक्ट्रिकल एनर्जी. जसं नॉर्मली 10th पर्यंत इलेक्ट्रोलायटिक टाइपचा सेल बघतात मुलं, की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी कन्व्हर्टेड टू केमिकल एनर्जी असते. बरोबर, बट 12th मध्ये हा गॅल्व्हॅनिक सेल आहे, की ज्याच्यामध्ये केमिकल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होते? इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. ठीक आहे ना, त्याला 12th मध्ये हा खूप डिटेल मधला सेक्शन आहे, पण बेसिकली त्याचा हा बेस आहे. हा बेस फक्त आपण इथं रिडॉक्स मध्ये कव्हर अप करतो.
बघा, बेसिकली गॅल्व्हॅनिक सेल कन्सिस्ट ऑफ टू हाफ सेल. लेफ्ट साइडचा जो मित्रांनो सेल असते त्याला बोलतात ऑक्सिडेशन हाफ सेल. लेफ्ट साइडला काय बोलायचं असतं? ऑक्सिडेशन हाफ सेल. राईट साइडचा जो सेल याला काय बोलायचं? रिडक्शन हाफ सेल. ओके. सर ऑक्सिडेशन हाफ सेल मध्ये हा जो तुम्हाला इलेक्ट्रोड दिसतो ना मित्रांनो, हा कोण असतो? एनोड. आणि एनोडचा चार्ज काय असतो गॅल्व्हॅनिक सेल मध्ये? पॉझिटिव्ह. इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये एनोड काय असतो? सॉरी, हा निगेटिव्ह चार्ज आहे. इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये काय असतो? तो पॉझिटिव्ह असतो. ओके. ह्या साईडला बघाल तुम्ही, हा कॅथोड आहे. ओके. कॅथोडला इथे चार्ज कुठला बेटा? पॉझिटिव्ह आहे. बट इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये कॅथोड काय असतो? निगेटिव्हली चार्ज असतो. ओके. आता हा जो एनोड जो कुठला मेटल असेल, फॉर एक्झाम्पल इथे झिंक आहे म्हणजे असं समजा की हा झिंकचा रॉड असेल. ओके. इथं कॉपर 2 प्लसचं सोल्युशन आहे, याचा अर्थ हा कॉपरचा रॉड असेल किंवा कॉपरची मेटलची प्लेट असेल. ओके. ह्या टाइप मध्ये असतं. बघ, जर का आपण झिंक Zn2 प्लसच्या सोल्युशन मध्ये डीप केला आणि ह्या कॉपरला कॉपर 2 प्लसच्या सोल्युशन मध्ये डीप जर का केला, तर हा ह्या साईडला एनोड बनला, तो त्या साईडला कॅथोड बनला. ओके. तर एनोडला नेहमी काय होतं मुलांना? ऑक्सिडेशन रिएक्शन होते आणि कॅथोडला काय होतं? नेहमी रिडक्शन होतं. एनोडला ऑक्सिडेशन, कॅथोडला रिडक्शन होतं. तर लेट्स राईट द रिडॉक्स रिएक्शन या सेल रिएक्शन विच ऑकर्स इन द सेल. ठीक आहे बेटा. तर लेट्स राईट द सेल रिएक्शन. काय सेल रिएक्शन याच्यामध्ये होऊ शकते? पहिली आहे ऍट द सरफेस ऑफ एनोड. कुठली रिएक्शन बोलतो मी तुम्हाला? ऑक्सिडेशन. एनोडला नेहमी काय होतं मित्रांनो? ऑक्सिडेशन होतं. ओके. तुमचा इथला एनोड कोण आहे बेटा? झिंक हा एनोड आहे. त्या झिंकचं काय होईल? इथं ऑक्सिडेशन होईल. ओके. दिस झिंक विल लूज 2 इलेक्ट्रॉन. त्याच्या व्हॅलन्स शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात की जे तो लॉस करू शकतो. 2चा लॉस केला म्हणजे हा काय बनला? Zn2 प्लस प्लस हा 2 इलेक्ट्रॉन. ओके. सिमिलरली ऍट द सरफेस ऑफ कॅथोड, सेकंड, at the surface of cathode a reduction reaction will takes place. ठीक आहे ना. आणि रिडक्शन रिएक्शन कशी होईल? कोणाची होईल बरं? खूप बेसिक गोष्ट समजून घ्या. कोणाचं रिडक्शन होईल? त्या कॉपरचं होईल का? ना. कॉपरचा मेटल आहे, हा इलेक्ट्रॉनचा गेन नाही करणार. बरोबर. मग इलेक्ट्रॉनचा गेन कोण करू शकतो बेटा? हा Cu2 प्लस. इथं लक्षामध्ये, धिस Cu2 प्लस कॅन गेन द इलेक्ट्रॉन, हा गेन करू शकतो. मग जर का ह्या Cu2 प्लस ने 2 इलेक्ट्रॉनचा बेटा गेन केला, तर हा काय बनू शकतो? कॉपर बनू शकतो. ठीक आहे. हे झाली तुमची ऑक्सिडेशन, हा वाला रिडक्शनचा आहे. ठीक. सर याची नेट रिएक्शन कशी असेल? नेट रिएक्शन कशी असेल? नेट रिएक्शनला मुलांना फक्त कंबाईन करायचं असतं आणि कंबाईन करताना इलेक्ट्रॉनचा पार्ट कॅन्सल करायचा. जर का हा इलेक्ट्रॉन बघा अपोजिट साईडला आपण कॅन्सल केला, तर लेफ्टचं लेफ्टला लिहा, राईटचं राईटला लिहा. म्हणजे या साईडला शिल्लक कोण आहे? हा Zn प्लस Cu2 प्लस विच गिव्स प्रोडक्ट कोण या साईडला आता? Zn2 प्लस प्लस Cu. This is the redox reaction which occurs in the cell. ओके. तर हे रिडॉक्स रिएक्शनचं अप्लिकेशन. पण आता हा वाला जो पार्ट आहे मी सध्या खूप तुम्हाला शॉर्टकट मध्ये समजावला. हा वाला पार्ट ऍक्च्युअली डिटेलमध्ये 12वीच्या इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये येतो. तर त्याच्यामध्ये बघा हा युट्यूब सारखा एक सेक्शन दिसतो. ह्याला काय बोलतात? सॉल्ट ब्रिज बोलतात. ओके. त्याचे डिफरंट डिफरंट फंक्शन्स वगैरे आहेत. ते फंक्शन्स 12th मध्ये येऊन जातील. सध्या फक्त जस्ट असं पकडलं की हा सॉल्ट ब्रिज या 2 हाफ सेलला कनेक्ट करायचं काम करतो. ओके ना. तर हा वाला पार्ट ऍक्च्युअली 12th मध्ये डिटेलमध्ये होऊन जाईल. आता एक बेसिक मुद्दा आहे मित्रांनो असा, की हा जो गॅल्व्हॅनिक सेल आहे, त्या गॅल्व्हॅनिक सेलमध्ये एनोड कोण ऍक्ट होऊ शकतो? कॅथोड कोण ऍक्ट होऊ शकतो? ओके. जर का आपल्याला जाणून घ्यायचं असेल, तर यासाठी जशी तुम्ही 10वी मध्ये रिएक्टिव्हिटी सिरीज शिकता, त्या टाईपची कुठली सिरीज आहे? इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. ओके. आता ही इलेक्ट्रोकेमिकल सिरीज काय असते? इट इज द अरेंजमेंट ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स विथ इन्क्रीजिंग किंवा काही काही बुक मध्ये डिक्रीजिंग ऑर्डर पण आहे. ओके. आपण इन्क्रीजिंगच्या अकॉर्डिंग शिकतोय. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. तर हे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल काय असतं? स्टँडर्ड कंडिशनला एखाद्याचं रिडक्शन करून जे पोटेन्शियल मेजर केलं जातं, त्याला काय बोलायचं असतं? स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल बोलायचं असतं. तर या स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलच्या अकॉर्डिंगली इथे डिफरंट डिफरंट मेटल आणि नॉन मेटलला अरेंज केलेलं आहे. ओके. एक मी सिरीज तुम्हाला इथे बनवेल आणि या सिरीजची ट्रिक पण सांगेल. त्या ट्रिकच्या अकॉर्डिंगली सिरीज तुमची 11वी ते चांगली क्लिअर असू द्या, की जेणेकरून 12वीत तुम्हाला इलेक्ट्रोकेमिस्ट्री शिकायला सोपं जाईल. ठीक आहे. चलो, तर पहिली सिरीज काय आपण बघूया, मग त्यानंतर मी हे इम्पॉर्टंट पॉईंटवर थोडंसं वर्कआउट करतो. ठीक आहे. चलो, तर सिरीज मी ट्रिकच्या अकॉर्डिंगली नोट करतो. ह्याच अकॉर्डिंगली तुम्ही पण व्यवस्थित रिकॉल किंवा लर्न करायचा ट्राय करा. बघा, पहिला आहे याच्यामध्ये, पहिला स्पेसिस आहे लिथियम. ठीक आहे ना. लिथियम की बाबा
सरदार, लिथियम के बाबा सरदार, का ना, ठीक है ना, मी क्लब करणार आहे काना मागे, काना मागे आलू पानी में, काना मागे आलू पानी में, ठीक है ना, काना मागे आलू पानी में, लिथियम के बाबा सरदार, काना मागे आलू पानी में, ठीक है बेटा। मैंने मैंने जिंदा क्रो फ्राई कर दिया, मैंने जिंदा क्रो फ्राई कर दिया, कोई नहीं सुना प्रभु हनुमान, कोई नहीं सुना प्रभु हनुमान। आता फक्त ट्रिक रिकॉल करता रिव्हर्स करायचं आलं, ठीक आहे ना, असं खालनं वरती पुटअप करत जायचंय बघा। पुढे आहे फिर आंटी ने कल ऑक्सीजन को पीटा, बार बार मारा, ठीक आहे ना, मारा म्हणजे हा मर्क्युरीला मराठीत पारा बोलतात ना, तर मारावरनं पारा आणि पारा म्हणजे मर्क्युरी, ठीक आहे, असं लक्षात ठेवा। बार बार मारा, कितना मारा बेटा, अग आई कहने तक मारा, ठीक है ना। फिर आंटी ने कल ऑक्सीजन को पीटा, बार बार मारा, अगाई कहने तक, कितना मारा बेटा, अगाई कहने तक, ठीक है ना। असे रिकॉल करू शकता। ट्रिक नोट करतो बघा मी आता इथं। ट्रिक अशी आहे लक्षात ठेवण्यासाठी याला, लिथियम की बाबा सरदार, लिथियम के बाबा सरदार, दोघांना क्लब करायचंय मला, काना मागे आलू पानी में, काना मागे आलू पानी में, मैंने मैंने जिंदा क्रो फ्राय कर दिया, कर दियाचं स्पेलिंग जरा थोडंसं आपण आपल्या अकॉर्डिंग ऍडजस्ट केलं, कर दिया म्हणजे सीडी, ठीक है ना, कर दिया, कोई नहीं सुना प्रभु हनुमान, कोई नहीं सुना प्रभु हनुमान, ठीक है ना। रिवर्स मध्ये चाललो आपण आता। फिर आंटी ने कल ऑक्सीजन को पीटा, बार बार मारा, कितना मारा बेटा, अग आई कहने तक मारा बेटा, अग आई कहने तक, ठीक है, सिंपल एकदम। लिथियम के बाबा सरदार, काना मागे आलू पानी में, मैंने जिंदा क्रो फ्राई कर दिया, कोई नहीं सुना प्रभु हनुमान। फिर आंटी ने कल ऑक्सीजन को पीटा, बार बार मारा, अगाई कहने तक, ठीक आहे। तर ह्या टाइप मध्ये तुम्ही लक्षामध्ये ठेवू शकता। सर ह्या सिरीजचे ऍप्लिकेशन काय आहेत, ही गोष्ट 12वीत लागते बेटा, 11वीत शिकतोय तू आता, ठीक आहे ना। बघ, हायर प्लेस ह्या सिरीज मध्ये जे स्पेसिस हायर प्लेस, ओके बेटा, हायर प्लेस जे आहे, हायर प्लेस वाले, हायर प्लेस वाले बेटा ऑलवेज काय ऍक्ट होतात, एनोड। हायर प्लेस वाले ऑलवेज काय ऍक्ट होतात, एनोड ऍक्ट होतात, ओके, एनोड बनतात। आणि एनोडच्या सरफेसला भेटायची काय होतं, ऑक्सिडेशन, आणि ज्याचं होतं ऑक्सिडेशन त्याला तू काय बोलतो, रिड्युसिंग एजंट, ठीक आहे ना। ज्या स्पेसीचं बेटा ऑक्सिडेशन होतं त्याला काय बोललं जातं, रिड्युसिंग एजंट। म्हणजे तुम्ही ह्या सिरीजनं ऑक्सिडायझिंग एजंट किंवा रिड्युसिंग एजंट पण शोधू शकता, पण त्या टाईपची तुम्हाला मोस्ट ऑफ द क्वेश्चन 12th मध्ये आहे। सध्या जस्ट फक्त जजमेंट घ्यायचं ट्राय करा रिडॉक्स मध्ये, ओके ना, फक्त जजमेंट घ्या की 12th मध्ये हा फंडा तुम्हाला अप्लाय करता येईल, ओके। चलो, तिथे अजून पण डिफरंट डिफरंट ऍप्लिकेशन डिटेल मध्ये 9-10 टाईपचे ऍप्लिकेशन आहे। सध्या जस्ट फक्त मी तुम्हाला एक सिंगल ऍप्लिकेशन सांगितलं, ओके। हा जो लोअर प्लेस जो असतो, लोअर प्लेस स्पेसिस हा काय बनतो बघा, ऑलवेज हा काय बनत असतो, कॅथोड बनतो, आणि कॅथोडच्या सरफेसला मित्र काय होतं, रिडक्शन होतं, आणि ज्याचं रिडक्शन होतं अशा स्पेसिसला आपण काय म्हणतो बेटा, जी ऑक्सिडायझिंग एजंट। क्लिअर आहे। तर अशा टाइप मध्ये हा इलेक्ट्रोकेमिकल सिरीजचा ऍप्लिकेशन आहे। तर या टाइप मध्ये हा चॅप्टर आपला संपलेला आहे। त्यानंतर आपण काही जेईची पीवायक्यू प्रॅक्टिस करू बेटाची, ठीक आहे ना। जेईची काही पीवायक्यू आहे, पीवायक्यू प्रॅक्टिस बघा। आता पहिला आहे क्वेश्चन, कन्सिडर द फॉलोइंग रिएक्शन द व्हॅल्यूज ऑफ एक्स वाय अँड झेड रिस्पेक्टिव्हली। एक रिएक्शन आपल्याला गिवन आहे आणि आपल्याला ह्या एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज विचारल्या, हा बॅलन्सिंग ऑफ रिएक्शनचा क्वेश्चन आहे। बऱ्याच केस मध्ये तुम्हाला असे कोइफिशियंट इथं असं एक्स वाय झेड असं लिहितात आणि खाली त्याचे ऑप्शन देतात, ओके। तर ह्या टाइपचा क्वेश्चन हिट अँड ट्रायल सॉल्व्ह करायचा असतो।
बट कधी कधी काही क्वेश्चन इंटिजर टाईपचे पण असतात, तिथं ऑप्शन तुम्हाला नसणार आहे. ओके, तर अशा केसमध्ये आपण त्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये जे बॅलन्सिंग शिकलो, तर त्या टाईपचा कन्सेप्ट अप्लाय करून आपण बॅलन्सिंग करू शकतो आणि फायनली त्या इंटिजरवाल्या क्वेश्चनचं पण आन्सर देऊ शकतो. ओके, जसं बघा हा हिट आणि ट्रायल मी सॉल्व्ह करतो. जसं मी पहिल्या ऑप्शनला जर का चेक केलं, तर बघा मला हा एक्स इथं फाय दिला, बरोबर. समजा मी इथं फाय हा MnO4 मायनस पुट अप केला, प्लस हा वाय किती येते बेटा 2, म्हणजे हा 2C2O4 मायनस प्लस. ओके, झेड किती बेटा जी 16, तर 16 पुट केला मी 16H प्लस, विच गिव्स हा एक्स फाय Mn2 प्लस प्लस वाय किती होता आपला 2 होता, म्हणजे हा 2 टू 4 बनेल 4 मोल ऑफ द CO2 प्लस, बरोबर. झेड हा 16 होता, म्हणजे 16/2 केला तर कितीला हा 8H2 होईल. हिट अँड ट्रायल आपण फक्त चेक करतो इक्वेशन आपलं बॅलन्स आहे. ओके, आता बॅलन्स कसं चेक करायचं, दोन्ही पण साईडचे ऍटम इक्वल आहेत का, आणि कधी कधी ऍटम इक्वल येतात पण चार्ज अनइक्वल असतात, तर मला दोन्ही पण गोष्टी चेक करायच्या आहे, ऍटम ऍज वेल एज चार्ज. ओके बेटा, जसं बघा आता इथं मॅग्नीज 5 आहे, मॅग्नीज 5 आहे, ऑक्सिजन बघा 5 चोक 20, आणि इथे किती आहे 4 2 8 28 आहे, समोर 28 आहे का बघा, हे किती आले 4 2 8 8 8 16, नाही बेटा, ऑक्सिजन बॅलन्स नाही, म्हणजे ऑप्शन नंबर 1 हा इनकरेक्ट आहे. ओके, आता आपण एक रफ जजमेंट घ्यायचं पण ट्राय करायचं. मला असं वाटतं की थर्ड ऑप्शन असू शकतो मला माहित नाही की नाही, बट असू शकतो. ते मी थर्डच्या अकॉर्डिंग बॅलन्सिंग करतो बघा. ठीक आहे ना, टाइम पण सेव्ह करायचा एक्झाम मध्ये. तुम्हाला एक साथ 2 दिलं तर 2 पुट करतो मी, 2MnO4 मायनस प्लस वाय तुम्हाला 5 दिला, तर हा 5C2O4 मायनस प्लस. ओके, झेड काय दिला आपल्याला इथं 16 दिला, सी ऑप्शनला 16H प्लस, विच गिव्स एक्स आपला 2 होता, म्हणजे 2Mn2 प्लस प्लस वाय आपला किती होता 5, म्हणजे हा आला इथं 5 इंटू 2, म्हणजे हा 10CO2 आला, बरोबर. आणि झेड किती याच्यामध्ये बेटा 16, म्हणजे हा किती 8 मोल ऑफ द H2 होईल. क्लिअर आहे, चेक करू आता परत एकदा. बघा मॅग्नीज 2 आहे, मॅग्नीज 2 आहे, बॅलन्स आहे. ऑक्सिजन 8 20 28, इकडे बघा 10 दुने 20 8 28, ऑक्सिजन पण बॅलन्स आहे. कार्बन चेक करा 5 दुने 10 10, बरोबर आहे, बरोबर. हायड्रोजन 16 8 दुने 16, बरोबर आहे. ऍटम तर बरोबर आहे. चार्ज आपण चेक करू, या साईडला चार्ज किती बेटा -2, बघा याचा -1 आहे, दोघांचा -2. या साईडला किती बघा, एकाचा -2, 5 लोकांचा किती कितीला -10, आणि हा किती बेटा +16, एकाचा +1 ना, तर 16 चा +16, म्हणजे हा किती आला इथं +4 आला. समोर पण सर प्लस चार्ज आहे का बघा, +4 आहे का, यस सर, म्हणजे हा थर्ड यानी की बेटा ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. आणि हा प्रश्न कधी पडला, जेईन 2013 मध्ये. ठीक आहे बेटा, चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक्स अँड वाय आर द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्व रिस्पेक्टिव्हली ड्युरिंग द ऑक्सिडेशन ऑफ I- to I2 and S2- to S by acidified K2Cr2O7. म्हणजे इथे तुम्हाला त्या डीएनए ब्लॉकचा फंड अप्लाय करायला लागतो, बट तुम्हाला ऑलरेडी मी लेक्चर नंबर 2 ला या गोष्टी सांगितल्या सर्व, बरोबर आहे. तुम्हाला काही ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट ट्रिक दिल्या होत्या, तर त्याच्या बेसिसचा क्वेश्चन आहे. आणि हा जेईन जानेवारी 2026 ला पडला बघा. इंटिजर टाईपचा प्रश्न आहे बेटा, इंटिजर टाईप आहे, बरोबर. तर काय आहे बघा, द व्हॅल्यूज ऑफ एक्स आणि वाय, म्हणजे सम विचारले मला, एक्स प्लस वाय ची सम विचारली बेटा. ठीक आहे ना, एक्स प्लस वाय ची सम. चल, तर सॉल्व्हिंग करू आपण याला. मी पहिला अप्रोच घेतला हा K2Cr2O7, माझा हा ऍसिडिक मीडियमला आहे, बरोबर. आणि याची रिएक्शन कोणासोबत करायची मला I- सोबत. जर का याची रिएक्शन मी I- सोबत केली, तर हा ऍसिडिक मीडियमला बेटा जी ऍसिडिक मीडियमला हा तुमचा क्रोमियम +6 वाला कशामध्ये कन्वर्ट होतो, क्रोमियम 3+ मध्ये कन्वर्ट होतो, प्लस हा जो I- जो आहे कशामध्ये कन्वर्ट होतो, I2 मध्ये, बरोबर आहे. I- कन्वर्ट इंटू I2, म्हणजे आयोडीनचा ऑक्सिडेशन नंबर 0 आहे. बॅलन्स करावं लागेल आपल्याला, मग समजेल की ऍक्च्युअली इलेक्ट्रॉन ट्रान्सफर किती आहे, बरोबर. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू समजेल आपल्याला. बघा आता इथे 2 मिनिटं मी हा के जो आहे ना मुलांनो, ह्याला के ला इथनं कट करतो, म्हणजे बॅलन्सिंगचं जास्त काम राहणार नाही. ठीक आहे ना, जनरल इक्वेशन बनवून जाईल सुपर बॅलन्सिंगला. बघा आता हा CR K2 मी रिमूव्ह केल्यामुळे इथे काय येतं -2 ठीक आहे ना, तर हा +6 ऑक्सिडेशन नंबर. बघा आता हा पहिला बॅलन्स ऑल ऍटम, इथं 2 CR तर हा 2 होईल, इथं 2 आहे तर हा पण 2 होईल. ठीक आहे बेटा, ऑक्सिडेशन नंबर आपण बॅलन्स करू. बघा +6 चा किती बनला बेटा, इथं 3 बनला, म्हणजे चेंज 3 चा आहे, इंटू नंबर ऑफ CR 2 आहे, तो नेट चेंज किती आला 6 चा. इथे बघा आता 6 चा 3 बनला, म्हणजे रिडक्शन आहे.
रिडक्शन होताना किती इलेक्ट्रॉनचा ट्रान्सफर आहे? 6चा. याचा अर्थ बेटा ऑक्सिडेशन होताना पण 6 इलेक्ट्रॉनचा ट्रान्सफर असणार आहे. बघा आता -1चा किती बनला इथं? 0 बनला. बरोबर? म्हणजे चेंज 1चा आहे इंटू नंबर ऑफ आयोडीन 2 आहे. तर हा नेट 2चा आला. पण टोटल ट्रान्सफर किती होणार आहे? 6. म्हणजे याला मी कशाने मल्टिप्लाय करेल? 3 ने. तर याचाही ट्रान्सफर किती होईल बेटा? 6चा. ह्याला 3 ने मल्टिप्लाय केला मित्रा म्हणजे हा पण इथं 3 ने मल्टिप्लाय होईल आणि हा सुद्धा इथे 3 ने मल्टिप्लाय होईल. क्लिअर आहे बघा. -1चा 0 बनला बरोबर. 1 2 3 ने मल्टिप्लाय 6 आलं. समजतं? म्हणजे इथं I मायनसचा I2 बनताना कितीचा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर आहे? 6चा. आता पुढे अजून बॅलन्सिंगची गरज आपल्याला नाही कारण फक्त आपल्याला इलेक्ट्रॉन ट्रान्सफर शोधायचं होतं. ओके ना? म्हणून मी इथं फक्त x ची व्हॅल्यू शोधून थांबलो. x इक्वल टू माझा 6 आला. सेम सीन सल्फरच्या केसमध्ये काय होईल? ओके बेटा? सल्फरच्या केसमध्ये सरजी काय होईल? सेकंड रिएक्शन घेतला बघा मी. हा Cr2O7 मायनस ह्याची रिएक्शन कोणासोबत केली मी? त्या सल्फाइड सोबत रिएक्शन करतो मी S2 मायनस. ठीक आहे? तर काय बनेल हा? This will be converted into 2 mole of the Cr3 plus प्लस हा सल्फाइड कशामध्ये कन्वर्ट झाला? सल्फर मध्ये. ओके चलो. हा ऑक्सिडेशन नंबर 6 आहे. हा +3 आहे. ह्यांचा बेटा चेंज काय आला? +6 चा 3 बनला म्हणजे हा चेंज 3चा आहे इंटू नंबर ऑफ Cr2. इथं 6चा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर आहे. इथं पण 6 म्हणजे इथं पण 6 व्हायला पाहिजे कारण हा बॅलन्सिंगचा बेस क्वेश्चन विचारलेला आहे J26 ला. ओके बघा आता हा सल्फरचा -2 चा किती बनला बेटा? 0 बनला. -2 चा बेटा 0 बनला म्हणजे चेंज 2चा आहे इंटू नंबर ऑफ सल्फर 1 आहे. याचा अर्थ नेट चेंज 2 झाला. मला इक्वल करायला लागेल इलेक्ट्रॉनला. बरोबर? इलेक्ट्रॉनला इक्वल करताना ह्याला मी 3 ने मल्टिप्लाय करेल म्हणजे हा 6 आला. म्हणजे हा 3 ने मल्टिप्लाय हा सुद्धा 3 ने मल्टिप्लाय. याचा अर्थ मित्रांनो तुमच्या y ची व्हॅल्यू किती आली? 3. बरोबर? म्हणजे फायनली x प्लस y जो आहे x प्लस y इज इक्वल टू सॉरी 3 ना 6 येईल ना. काहीतरी जरा कमी झालं. आन्सर किती असेल बेटा तिथं? 6 असेल म्हणजे हा x प्लस y इक्वल टू किती असणार आहे? 12. ठीक आहे? तर 12 शुड बी द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन आणि हा इंटिजर टाइपचा जैमिनचा क्वेश्चन आहे. ठीक आहे ना? इंटिजर टाइप. चलो बेटा. नेक्स्ट क्वेश्चन आहे टोटल नंबर ऑफ स्पीसीज फ्रॉम द फॉलोइंग विच कॅन अंडरगो डिस्प्रपोर्शनेशन. ओ माय गॉड. डिस्प्रपोर्शनेशन कोणाकोणाचं होईल असं विचारलंय जैमिन 2024 चा क्वेश्चन आहे. ओके बघा आता डिस्प्रपोर्शनेशन मध्ये मी मगाशीच बोललो तुम्हाला रिएक्टंट हा इंटरमिजिएट ऑक्सिडेशन मध्ये असावा लागतो. बरोबर? इथे बघा ऑक्सिजनचा -1 आहे. लोवेस्ट किती असतो बेटा? -2 हायेस्ट +2 आहे म्हणजे हा डिस्प्रपोर्शनेशन करू शकतो. क्लोरीनचा बघा इथे किती आला? +5. क्लोरीनचा हायेस्ट किती बेटा? +7. लोवेस्ट -1 आहे. म्हणजे ह्याचंही डिस्प्रपोर्शनेशन होऊ शकतं. ठीक आहे? फॉस्फरस बघा हा 0 मध्ये -3 टू +5 याचा रेंज आहे. म्हणजे ह्याचं पण होईल. क्लोरीन परत एकदा 0 मध्ये ह्याचं पण होईल. सिल्वर बेटा हा 0 आहे. हा मायनस मध्ये थोडा जाऊ शकतो म्हणजे ह्याचं डिस्प्रपोर्शनेशन होणार नाहीये. बरोबर? Cu2 प्लस कॉपर मेटलचा मिनिमम 0 असेल मॅक्सिमम +2 असतो. म्हणजे ह्याचंही डिस्प्रपोर्शनेशन होऊ शकतं. फ्लोरीन 0 आहे. लोवे 0 चे फ्लोरीनचा प्लस प्लस मध्ये जाऊ शकत नाही म्हणजे फ्लोरीनच्या केसमध्ये पण डिस्प्रपोर्शनेशन होणार नाहीये. ठीक आहे ना? त्याचा लोवेस्ट -1 आहे बट हायेस्ट प्लस मध्ये नाहीये पॉसिबल. याचा अर्थ ह्याचं पण नाही होणार. नायट्रोजन बेटा इथं +4 आहे. हा पण इंटरमिजिएट ह्याचं पण डिस्प्रपोर्शनेशन होऊ शकतं. पोटॅशियमचा काही रोल नाही. ओके तर किती स्पेसिस झाले बघा 1 2 3 4 5 अँड 6. द फायनल आन्सर ऑफ द क्वेश्चन शुड बी 6. ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे 2MnO4 minus plus Bi minus plus CH2O blah 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 in the above equation the value of Z. Z विचारला आपल्याला ओके ना Z ची व्हॅल्यू काय आहे हा जेईमेन 24 चा परत एकदा प्रश्न आहे. ओके त्याच्यामध्ये मुलांना इक्वेशन बॅलन्स करावं लागेल. बॅलन्स हा इंटिजर टाइप आहे. ओके जर का आपल्याला ऑप्शन दिले तर आपण हिट अँड ट्रायल केला असता बट हा इंटिजर टाइप आहे. त्याच्यामुळे आपल्याला क्वेश्चन प्रॉपरली सॉल्व्ह करावं लागेल. तर काल जे प्रिव्हियस लेक्चरला मी तुम्हाला बॅलन्सिंगचे जे क्वेश्चन जे शिकवले तर त्या टाइपने करायचे आणि इथे तुम्हाला मित्रांनो OH मायनस दिसतो म्हणजे हा मीडियम कुठला कन्सिडर करायचा बेसिक मीडियम. ओके हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा बघा हा 2MnO4 मायनस ओके इथं मी बी च्या ऐवजी फक्त I मायनस लिहिला नंतर आपण बॅलन्सिंग मध्ये त्याला पुटअप करू. इथे हा H2 असेल सध्या 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 नको लिहायला आपण ठीक आहे नको लिहायला बॅलन्सिंग मध्ये पुटअप करतो विच गिव्स इथे भेटला मला I2 प्लस इथे मला प्रोडक्ट भेटला MnO2. ठीक आहे आणि OH ला पण मी नंतर प्लेस करेल.
तर मला हे समजलं की बेसिक मीडियमचा क्वेश्चन आहे. बरोबर. बरं आता पहिलं आपण काय करतो, बॅलन्स ऑल ॲटम. मॅंगनीज 2 आहे. मॅंगनीज बेटा 1 असतं, मला 2 पुट करावं लागेल. बरोबर. आयोडीन बघा इथं 2 आहे, याचा अर्थ मला इथे 2 पुट करावं लागेल. आता मला ऑक्सिडेशन नंबर पहिला बॅलन्स करायचा आहे. बघा बेटा, ऑक्सिडेशन नंबर बॅलन्स करायचा. मॅंगनीजचा किती बेटाजी +7. इथे मॅंगनीज किती बेटा +4. इथे हा I-1 हा 0 आहे. चेंजेस चेक करा. -1 चा बेटा 0 बनला. चेंज x आहे इंटू त्याला 2 इक्वल टू 2 आला. ओके. या केसमध्ये बघा +7 चा हा किती बनला +4 बनला. चेंज कितीचा आहे 3 चा इंटू नंबर ऑफ मॅंगनीज 2 आहे. नेट चेंज किती झाला 6 चा. मला नेट इन्क्रीज डिक्रीज आता इक्वल करायचा, म्हणजे मी ह्याला कशाने मल्टिप्लाय करणार 3 ने. हा 3 ने मल्टिप्लाय म्हणजे इथे सुद्धा हा 3 ने मल्टिप्लाय होणार आणि इथे सुद्धा हा 3 ने मल्टिप्लाय होणार. क्लिअर आहे. तर ह्या केसमध्ये आपण त्याला मल्टिप्लाय केलं. बरोबर. आता मला काय पुटअप करायचे, ऑक्सिजन बॅलन्स करून हे करायचं. बरोबर. बघा आता ऑक्सिजन साठी ह्या साईडला किती ऑक्सिजन आहे 8 आहे. समोर किती बेटाचे इथं 4 आहे. शॉर्टकट काय सांगितला, ज्या साईडला जितके ऑक्सिजन जास्त तितकेच त्या साईडला काय ऍड करायचे आपल्याला H2. बघा मी 4 H2 ऍड केले, इकडे 4 जास्त ना, तिकडे 4च ऑक्सिजन आहे, इथे 8 आहे, म्हणून मी या साईडला 4 H2 ऍड केले आणि H2 च्या डबल म्हणजे 8 OH मायनस मी ऍड केला. ओके. मला काय विचारला, झेड विचारला, माझा झेडचा आन्सर किती येईल 8. तर 8 शुड बी द फायनल आन्सर. क्लिअर एकदम. 8 इज द आन्सर. चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन अल्कलाइन मीडियम रिडक्शन ऑफ द पर मैग्नेट एनाइन इन्व्ॉल्व्स गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके. हा जेईमेन 2023 चा क्वेश्चन आहे. ओके. मीडियम बेटा आपल्याला कुठलं दिले अल्कलाइन. ओके ना, मागच्या लेक्चरला मी तुम्हाला ट्रिक दिल्या होत्या. हा जो KMnO4 जो आहे, हा जर का बेटा आपण अल्कलाइन किंवा बेसिक मीडियमला वापरला, ठीक आहे ना, अल्कलाइन किंवा बेसिक मीडियमला जर का आपण वापरला, तर हा मॅग्नीज 7 प्लस कशामध्ये कन्वर्ट होतो मित्रा, Mn+6 मध्ये. ओके. म्हणजे बघा बरं किती इलेक्ट्रॉनचा ट्रान्सफर झाला इथं, 7 चा 6 बनला म्हणजे 1 इंटू नंबर ऑफ मॅग्नीज 1 इक्वल टू 1. 1 शुड बी द आन्सर. ठीक आहे ना. 7 चा 6 बनला ना, म्हणजे किती इलेक्ट्रॉनचा गेन केला आणि 1, म्हणजे 1 इलेक्ट्रॉनचा गेन करून त्याने काय केला, Mn+6 बनवला. हा वाला सीन. ठीक आहे. असं. चलो पुढचा आहे द सम ऑफ ऑक्सिडेशन स्टेट ऑफ FeCO5. इथं आयरनचा, इथे व्हॅनेडियमचा आणि टंगस्टनचा ऑक्सिडेशन नंबरचा सम आपल्याला करायचा आहे. बेटा हा कोण आहे, मेटल कार्बोनिल आहे. बरोबर. हा मेटल कार्बोनिल आहे. तर मेटल कार्बोनिलच्या केसमध्ये मेटलचा ऑक्सिडेशन नंबर ऑलवेज किती बेटा 0 आहे. बरोबर. हा VO2 प्लसच्या केसमध्ये काय, VO2 प्लसच्या केसमध्ये व्हॅनेडियमला X मानला प्लस ऑक्सिजन 1 आहे, एकाचा बेटा -2 आहे इक्वल टू +2 आहे. म्हणजे किती आन्सर आलं हे, X इक्वल टू फायनली किती आला बेटा +4, म्हणजे हा व्हॅनेडियम +4 आहे. आणि आता सरळ समजतो हा +6 आहे. क्लिअर. ह्यांची आपल्याला सम विचारली, सम ऑफ द ऑक्सिडेशन नंबर ऑफ द मेटल, फायनल आन्सर शुड बी 10. क्लिअर एकदम. चलो नेक्स्ट आहे सम ऑफ ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द ब्रोमीन, ब्रोमीन इन द ब्रोमिक ऍसिड अँड पर ब्रोमिक ऍसिड. आता मला 12च्या पी ब्लॉक मध्ये हे सगळे स्ट्रक्चर्स मला यांची फॉर्म्युला येणं गरजेचं. सिंपल गोष्ट आहे सर, ब्रोमिक ऍसिडचा फॉर्म्युला काय असतो, असा असतो बघ HbRO3. ओके. सर पर ब्रोमिक ऍसिडचा काय असतो HbRO4. जजमेंट लागला असेल. त्या ब्रोमिनचा ऑक्सिडेशन नंबर किती आला बेटा इथं +5 आला. ह्याचा किती आला बेटा इथं 7 आला. ठीक आहे ना. 7 आणि 5 किती 12 इज द फायनल आन्सर. जेईमेन 2023 किंवा आहे. क्लिअर एकदम. चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द क्रोमियम in the final product form in the reaction between Ki and acidified K2Cr2O7. हा जेईमेन 2026 जानेवारीचा क्वेश्चन आहे. क्रोमियमचा फायनल प्रोडक्ट मध्ये ऑक्सिडेशन नंबर विचारला, ट्रिक दिल्या होत्या, ट्रिकच्या अकॉर्डिंग काय आन्सर असेल बेटा, हा जो तुझा K2Cr2O7 चा मी एनाइन लिहिला, ऍसिडिक मीडियम मध्ये जर का रिएक्शन मी केली तर क्रोमियम कशामध्ये कन्वर्ट होतो बेटा +3 मध्ये. तर आन्सर शुड बी बी. ठीक आहे. सिंपल सिंपल क्वेश्चन या चॅप्टरचे नॉर्मली मुलांना बनतात. ठीक आहे ना. चलो पुढचा आहे मॅच द लिस्ट 1 अँड लिस्ट 2. त्यामध्ये रिएक्शन गिव्हन आहे. बघा हा रिएक्शन मगाशी पण घेतला होता आपण कंबशन मध्ये. हा CH4O2 सोबत रिएक्शन केली तर हा CO2 आणि H2 भेटला. म्हणजे रिएक्शन कुठली बेटा कंबशन रिएक्शन आहे. कार्बन कंबाइन्स विथ ऑक्सिजन फॉर्म CO2, हायड्रोजन कंबाइन्स विथ ऑक्सिजन फॉर्म H2O. म्हणजे रिएक्शन कंबशन कॉम्बिनेशन रिएक्शन आहे, सॉरी कंबशन आहे बट कॉम्बिनेशन आहे.
म्हणजे ए ला काय मॅच केलं इथं सेकंड मॅच केला. ओके ए ला सेकंड मॅच म्हणजे ऑप्शन ए तर कटला, ऑप्शन बी पण कटला, ऑप्शन नंबर सी किंवा ऑप्शन नंबर डी मध्ये आन्सर असू शकतं. ओके एलिमिनेशन टेक्निक पण बोलतात. इथे बघा सोडियम हायड्राइड आहे बरोबर आणि ह्याच्यापासून दोन डिफरंट डिफरंट प्रोडक्ट बनवले म्हणजे हा कोण असणार आहे डिकम्पोजिशन. ओके ना आहे का ऑप्शन सर याच्यामध्ये आहे येस नक्कीच. तर थर्ड याला मॅच केला, सी मध्ये बी थर्ड आहे, डी मध्ये बी थर्ड आहे, अजून ऑप्शनचं जजमेंट नाही आपल्याला. सी बघा अच्छा हा पण रिएक्शन बघा घेतला आपण व्हॅनेडियम पेंटॉक्साइड 5 कॅल्शियम. ओके तर हा रिएक्शन कुठला होता मेटल मेटल डिस्प्लेसमेंट, वन मेटल डिस्प्लेसेस बाय अनदर, मेटल मेटल म्हणजे बघा हा 4 ला मॅच केला, सी ला 1 आहे, सी ला 4 याचा अर्थ आहे बेटा जी डी इज द फायनल आन्सर. आणि हा बघा हा डिस्प्रपोर्शनेशन वाटतो, फर्स्ट म्हणजे डिस्प्रपोर्शनेशन सिंपल आहे. ठीक आहे तर या टाइप मध्ये आपण क्वेश्चनला सॉल्व्हिंग करू शकतो. चलो नेक्स्ट आहे द स्पीसीज विच डज नॉट अंडरगोज डिस्प्रपोर्शनेशन. जर डिस्प्रपोर्शनेशन व्हायचं असेल तर रिएक्टंटचा ऑक्सिडेशन नंबर कसा असायला लागतो इंटरमिजिएट. ओके बघा आता या केसमध्ये क्लोरीनचा हायएस्ट आहे बरोबर आहे, हा बेटा हायएस्ट ऑक्सिडेशन नंबर आहे, याचा अर्थ याचं डिस्प्रपोर्शनेशन होणार नाही, हाच ऑप्शन असेल. इथे बघा हा +5 हा इंटरमिजिएट आहे, हा +1 इंटरमिजिएट आहे, हा किती आला इथं +3 इंटरमिजिएट म्हणजे यांचं होऊ शकतं डिस्प्रपोर्शनेशन. ऑप्शन नंबर 1 चं नाही होते. ओके तर ए इज द फायनल आन्सर. पुढचा आहे द नंबर ऑफ आयन्स फ्रॉम द फॉलोइंग दॅट आर एक्सपेक्टेड टू हॅव ऑक्सिडायझिंग एजंट. ह्यापैकी कोण कोण ऑक्सिडायझिंग एजंट बनू शकतं असा प्रश्न आपल्याला पडलेला आहे. हायर ऑक्सिडेशन नंबर मध्ये एखादी स्पीसीज स्वतःच्या हायएस्ट ऑक्सिडेशन नंबर मध्ये असेल तर काय बनत असते मित्रा ऑक्सिडायझिंग एजंट. प्रश्न हा जेईमेन 24 चा परत एकदा आहे. ओके बघा आता इथं सर हा टीन ग्रुप नंबर 14 चा हायएस्ट ऑक्सिडेशन नंबर आहे, हा ऑक्सिडायझिंग एजंट असेल हवा पण हा नाही. ओके सर का नाही मित्र हा SN4+ जो आहे ना इट इज स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट. ओके हा तुम्ही ज्यावेळेस पी ब्लॉक शिकता त्या पी ब्लॉक मध्ये तुम्हाला इनर्ट पेअर नावाचा एक इफेक्ट एक आर्टिकल आहे, त्या आर्टिकलच्या अंतर या गोष्टींची स्टॅबिलिटी एक्सप्लेन केलेली आहे. ओके तर हा SN4+ हा स्टेबल आहे, हा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून स्वतः रिडक्शन करून नाही घेते. ओके म्हणून हा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट होत नाही, व्हायला हवा. ठीक आहे ना ऍज पर थर्मल कन्सेप्ट व्हायला हवा बट नाही होते कारण तो स्टेबल आहे, पी ब्लॉक मध्ये हा कन्सेप्ट आहे. पुढे बघा SN2+ नाही होणार, PB2+ नाही होणार, हा TL3+ हा ग्रुप नंबर 13 चे एलिमेंट आहे, ह्यांचा हायएस्ट ऑक्सिडेशन नंबर बेटा +3 आहे, याचा अर्थ हा बनणार आहे. पीबी हा ग्रुप नंबर 14 च्या परत एकदा पण सगळ्यात खाली आहे, सगळ्यात खाली खालचा एलिमेंट जो आहे ठीक आहे ना हेलिम एकदम खाली आहे 6 पिरियड मध्ये, पीबी पण 6 पिरियड मध्ये, ह्यांचा हायएस्ट ऑक्सिडेशन नंबर वाला सर ऑक्सिडायझिंग एजंट बनू शकतो. समजतं तर हा पण ऑक्सिडायझिंग एजंट आहे, हा पण ऑक्सिडायझिंग एजंट आहे. तर तुमचे इथं फायनली आन्सर किती असणार आहे 2 आणि हा तर नाही बरोबर हा लोएस्ट मध्ये. तुमचं फायनल आन्सर असणार आहे मुलांनो 2. तर हा इंटिजर टाइपचा प्रश्न आहे. ठीक आहे बेटा चलो तर ठीक आहे बेटा थँक्यू टू ऑल. तर अशा पद्धतीने आपण रिडॉक्स रिएक्शन कम्प्लिटली संपवलेलं आहे. ओके तर प्रॉपरली कन्सेप्ट वगैरे परत एकदा बघून प्रिपेअर कराल. ठीक आहे थांबूया आपण भेटू पुढच्या लेक्चर मध्ये. धन्यवाद.